नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड यांचा IPO. या IPOबद्दल एक आणखी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो, जे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. हा IPO मार्च महिन्यातसुद्धा आला होता, पण त्या काळी एकदम अचानक कोरोनाचं संकट आपल्या सर्वांसमोर येऊन उभं ठाकलं होतं. त्यामुळं हा IPO त्यावेळेस रद्द करून आता त्याला परत यावेळेस डिसेंबरच्या एंडिंगमध्ये आपल्यासाठी परत आणलेलं आहे. तर आपण जाणून घेऊया अँटोनी वेस्ट IPOबद्दल. तर चला सुरू करूया. 2001 साली या कंपनीची स्थापना झालेली आहे आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड ही वन ऑफ द लीडर्स इन इंडिया म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे इन शॉर्ट MSWमध्ये ही वन ऑफ द लीडिंग म्हणजे टॉप 5मध्ये ही कंपनी येत असते. आता तुम्ही म्हणाल की हे MSW म्हणजे काय? MSW म्हणजे म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ज्या आपण आपल्या घरातून निघणाऱ्या वेस्ट प्रॉडक्ट्स असते त्या सर्वांचं क्लीनअप करणं आणि त्या क्लीनअप केलेल्या मटेरियलचं प्रॉपर एक्झिक्युशन करून प्रॉपर त्याची विल्हेवाट लावून त्याचा आणखी दुसऱ्या कार्यासाठी उपयोग करून घेणं आणि इनडायरेक्टली हे महानगरपालिकेला एक प्रकारे बॅक एंडमध्ये मदतच करत असतात. तर हे त्यांचं मुख्य काम आहे. The business is offering a full spectrum of MSW services, that is solid waste collection, processing, transportation and its disposal across the country. It also plays a leading position in the landfill construction and management sector. यांच्या MSW सर्व्हिसेसमध्ये सॉलिड वेस्ट कलेक्शन, प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि त्याचा डिस्पोजल याची ही कंटिन्युअस अशी चेन असते. ही पूर्ण अक्रॉस द कंट्री इथे मोठ्या मोठ्या महानगरपालिका भारतातल्या सर्वांमध्ये ही काम करत असते. इट ऑल्सो प्लेज अ लीडिंग पोझिशन इन द लँडफिल कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट सेक्टर आणि हे एक लीडरसुद्धा आहे लँडफिल कन्स्ट्रक्शन आणि मॅनेजमेंट सेक्टरमध्ये. तुम्ही हे डायग्राम बघू शकत असाल तर तुम्हाला दिसेल की म्युनिसिपल सॉलिड वेस्ट लँडफिल, त्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड डेमॉलिशन वेस्ट, त्यानंतर इंडस्ट्रियल वेस्ट आणि सॅनिटरी लँडफिल हे सर्व यांची सायकल ही चालू असते. या प्रकारे लँडफिलचं काम होत असतं. त्यानंतर कंपनीचे मुख्य व्यवसायामध्ये बघाल तर MSW C&T, MSW प्रोसेसिंग आणि MSW मीन्स मेकॅनाइज स्वीपिंग प्रोजेक्ट हे सगळं त्यांचं काम चालत असते. ऑगस्ट 2020च्या 31 तारखेपर्यंत अँटोनी वेस्टकडे 17 MSW C&T आणि 2 MSW प्रोसेसिंग आणि 4 मेकॅनाइज स्वीपिंग ऑनगोईंग प्रोजेक्ट त्यांच्याकडे होते. तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकत असाल तर तुम्हाला दिसेल की ते कशाप्रकारे पूर्ण क्लीननेसचं काम करते महानगरपालिकेवर पर्टिक्युलरली. त्यानंतर कंपनीचे जे आपण अंडरटेकिंग प्रोजेक्ट्स बघू यांचे कुठले कुठले क्लायंट्स आहे तर तुम्ही बघू शकत असाल तर नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन NMMC, ठाणे मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन TMC, पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन PCMC, मँगळुरू म्युन्सिपल कॉर्पोरेशन MMC, न्यू ओखला इंडस्ट्री डेव्हलपमेंट अथॉरिटी नोएडा आणि ग्रेटर नोएडा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी GNIDA. तर हे मोठे मोठे क्लायंट्स त्यांच्याकडे आहे. तर कंपनीचं ग्रोथ पोटेन्शियल चांगलं आहे. कंपनीचा क्लायंट बेस पण खूप छान आहे. वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन ॲट अ कंजूर मार्ग साईड. आता हे कंजूर मार्ग म्हणजे मुंबईच्या विक्रोळी भागापासून जो सरळ रोड जात असतो तिथे कंजूर मार्ग साईड यांची आहे. तर तुम्ही ती बघू शकत असाल मॅपमध्ये, गुगल मॅपमध्ये, तर तुम्हाला ती बघायला मिळेल. आता आपण बघू की यांचे की बिझनेस ॲक्टिव्हिटीज काय. तर MSW C&T प्रोजेक्ट म्हणजे MSW C&T प्रोजेक्टमध्ये बघा हे काय करतात. कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, हाऊस होल्ड म्हणजे घरापासून किंवा कमर्शियल ऑफिसेसमधून आणि कम्युनिटी बिन्स असे मोठे मोठे कॉर्पोरेट ऑफिसमधून जे वेस्ट बाहेर पडत असते त्याचं हे मॅनेजमेंट करण्याचं काम करत असतात. ते सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. अदरवाईज त्याच्यामुळे पूर्ण सोसायटीला मोठा त्रास होऊ शकतो. तर हे सोसायटीला क्लीननेस आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत काम हे करत असतात. आता आपण बघू MSW मॅनेजमेंटचा काय फायदा होत असतो. जे रिसायक्लेबल कंटेंट असतात जे MSWद्वारा पिक करतात आणि ते वेस्ट पिकर्सकडून कलेक्ट करून सरळ ते रिसायकलिंगसाठी पाठवल्या जात असतात. तर भारतामध्ये 70% जे आहे हे काम फक्त इनफॉर्मल सेक्टर करतात. म्हणजे जे ऑर्गनाइज सेक्टर नाही आहे, म्हणजे फक्त 30%च इथे ऑर्गनाइज सेक्टरचे कंपनी काम करते. त्यामध्ये ही एक कंपनी आहे. तर 70% अजूनही मार्केट शेअर गेन करण्यासाठी भरपूर मोठी संधी यांच्याकडे आहे. म्हणूनच त्यांनी आता IPO आणायचं ठरवलेलं आहे. त्यांना एक्सपेन्शन करून या MSW मॅनेजमेंटमध्ये नंबर 1 बनायचं आहे. हाय मॉइश्चर कंटेंट आणि लो कॅलोरिफिक व्हॅल्यू असल्यामुळे MSWचा जो फायदा आहे त्याच्यामुळे बायोकेमिकल कन्व्हर्शन करायला सोपं जाते आणि याची प्रोडक्शन कॉस्ट पण फार कमी पडते, ज्याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला
आपल्या डिझेल आणि इंधन बचतमध्ये मिळू शकतो. आणि याचं वेस्ट पण काही जात नाही. याचा वापरसुद्धा करता येतो, जो शेतीमध्ये शेणखताच्या रूपात करू शकतो, ज्याच्यामधून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकते. तर हा या C&T MSWचा फायदा आहे. तर आता आपण बघू MSW प्रोसेसिंग प्रोजेक्ट कसे करतात. सॅगरिंग करतात वेस्ट फ्रॉम MSW C&T थ्रू कंपोस्टिंग, श्रेडिंग, रिसायकलिंग या मशीनद्वारे ते सर्व काम केल्या जात असते. अशा मोठ्या मोठ्या मशीन लावायलाच त्यांना पैशांची गरज आहे, त्यामुळे ते IPO आणत आहे. आता बघू MSP म्हणजे मेकॅनाइज स्वीपिंग प्रोजेक्ट. जे तुम्ही बघत असाल, या अशा प्रकारच्या मशीन जे ऑटोमॅटिकली केवळ विदाऊट एनी मॅनपॉवर ऑर लेस मॅनपॉवर ते पूर्ण एरिया क्लीन करू शकतात आणि यांचं मेंटेनन्स करणं, यांचं सेफ वेस्ट डिस्पोजल करणं, हे सर्व काम हे MSPद्वारे करत असतात. आता आपण यांची कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ बघू. हे आहे लीडर आहे MSW इंडस्ट्रीमधले. कन्सिस्टंट ट्रॅक रेकॉर्ड आहे यांचा MSW प्रोजेक्ट एक्झिक्युशनमध्ये. हे फार कमी वेळात आणि चांगल्यारित्या उत्कृष्टरित्या आपले प्रोजेक्ट एक्झिक्यूट करत असतात. आणि डायव्हर्सिफाईड प्रोजेक्ट पोर्टफोलिओ आपण बघितला आहेच, तर तो त्यांचा आहे. टेक्नॉलॉजी टूल्स आणि व्हेकल्स आणि इक्विपमेंट हे सुद्धा आपण यांचे बघितलेले आहे. आणि यांच्याकडे एक्सपिरियन्स टीम आहे प्रमोटर्सची. कंपनीचे प्रमोटर बघू. जोस जेकब, शिजू जेकब आणि शिजू अँटोनी, ज्यांच्याच नावावर ही कंपनी आहे, हे सगळे प्रमोटर आहे. आता आपण कंपनीचे फायनान्शियल बघू. मार्च 18, 19 आणि 20 यामध्ये यांची टोटल असेट बघा. असेट ही प्रत्येक YOY वाढत चाललेली आहे, पण यांचा रेव्हेन्यू बघा तो इनकन्सिस्टंट राहिलेला आहे. आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स थोडा रिजनेबल आहे, पण तो त्याच्यातसुद्धा ग्रोथ जी आहे ती पाहिजे तशी नाही आहे. आता आपण बघू कंपनीचे IPO आणण्याचे ऑब्जेक्ट काय. द कंपनी प्रपोजेस टू युटिलाइज फंड्स टुवर्ड्स द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स. टू फायनान्स द PCMC WTE प्रोजेक्ट थ्रू इन्व्हेस्टमेंट इन सबसिडरीज. To pay off companies' consolidated borrowings by infusing debt in subsidiary AG Enviro and to meet the general corporate purposes. यांना ग्रो करायसाठी, त्यानंतर त्यांचे काही प्रोजेक्ट्स जे थांबलेले आहे सबसिडरीद्वारे त्यांना ते पेमेंट करणार आहे. आणि करंट स्टेक होल्डर आपले काही स्टेक विकणार पण आहे. तर हे या कंपनीचे IPO आणण्यामागचे उद्देश आहे. तर बघू आता अँटोनी वेस्ट IPOचे डिटेल्स. 21 डिसेंबरला हा आपल्या सर्वांसाठी खुला होणार आहे. 23 डिसेंबरपर्यंत हा क्लोज होऊन जाईल. त्यानंतर हा बुक बिल्ड इश्यू आहे. त्यानंतर ₹5 पर इक्विटी शेअर याची फेस व्हॅल्यू आहे. याची रेंज आहे 313 to 315 पर इक्विटी शेअर. म्हणजे याची लोअर प्राईस बँड आहे 313, तर अप्पर प्राईस बँड 315 आहे. मार्केट लॉट 47 शेअरचा आहे आणि आपल्याला कमीत कमी 47 शेअरची बीड करावं लागेल. याची लिस्टिंग BSE NSE दोन्ही ठिकाणी होणार आहे. आणि याची इश्यू साईज आहे टोटल 300 करोडचा हा IPO आहे. याच्यामध्ये फ्रेश 85 करोडचे नवीन शेअर आहे, तर OFS जो आहे तो 215 करोडचा. म्हणजे 215 करोडचे शेअर प्रमोटर विकणार आहे आणि 85 करोडचे नवीन इक्विटी डायल्युशन होणार आहे. तर असा टोटल मिळून 300 करोडचा हा इश्यू साईज आहे. आता बघू त्यांचं टाईम टेबल. 21 तारखेला सुरू होईल, 23 तारखेला हा बंद होईल. त्यानंतर बेसिस ऑफ अलॉटमेंट 29 तारखेपर्यंत आपल्याला होऊन जाईल. जर 30 तारखेपर्यंत जर आपले अलॉटमेंट नसेल झाले तर आपले फंड रिफंड होऊन जाईल. आणि क्रेडिट ऑफ शेअर टू डीमॅट अकाउंट 31 तारखेला डीमॅट अकाउंटला हे शेअर दिसायला लागतील. आणि 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेला या IPOची लिस्टिंग होईल. आता अँटोनी वेस्ट IPOची आपण लॉट साईज बघू. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे 47 शेअरचा एक लॉट आहे, तर त्याची प्राईस होते 14,805. तर जास्तीत जास्त 611 शेअर तुम्ही अप्लाय करू शकता. तर 13 लॉट त्यामध्ये येईल, तर त्याची किंमत होईल ₹1,92,465. अँटोनी वेस्ट प्रमोटर होल्डिंग सध्या एक्झिस्टिंग आहे 51.1%. तर इश्यू संपल्यानंतर ते 46.2% राहील. तरी बरीचशी चांगली होल्डिंग त्यांच्याकडे राहील. माझं मत जर तुम्ही विचारात घेत असाल तर फायनान्शियल यांचे थोडेसे ॲव्हरेज वाटत आहे मला. आणि रिटर्न ऑन नेटवर्थ हा 20.21च्या नुसार लास्ट 3 वर्षाच्या फिस्कल इयरनुसार तो कॅल्क्युलेट होऊन येत आहे. आणि इश्यू प्राईस मला हे फेअरी प्राईस वाटत आहे. म्हणजे याची प्राईस थोडी कमीच आहे. म्हणजे याचं मार्जिन आहे आपल्याला की जिथे थोडीशी लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतो. आणि यांचे विथ रिस्पेक्ट टू अर्निंग जर आपण बघितलं तर IPOला चांगला रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर एक लॉट अप्लाय करायला हरकत नाही. पण माझं नेहमी ओपिनियन असते की पहिले 2 दिवस बघून घ्यायचं, तिसऱ्या दिवशी 12च्या आधी तुम्ही एक लॉट लावायचा प्रयत्न करायचा. तेव्हा तोपर्यंत पिक्चर पूर्ण क्लिअर होऊन जात असते. आणि मला असं वाटतं की 2 ते 3,000 रुपये पर लॉट म्हणजे 20 ते 30% याचं गेन मिळायला हरकत नाही. मी तिसऱ्या दिवशी याचा विचार करील लावायचं की नाही. तुम्ही पण तिसऱ्या दिवशी बघाल
आणि यांचे जर आणखी तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर यांची वेबसाईट तुम्ही बघून घ्या, यांचे काय कसे कार्य चालते, कसे हे आपल्यासाठी वेस्ट मॅनेजमेंट हँडल करतात. येत्या 1 जानेवारीला कळून जाईल की ही कंपनी वेस्ट आहे की बेस्ट आहे. तर माझं मत आहे एक लॉट लावायला हरकत नाही. सो जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या IPOबद्दल आणखी डिटेल माहिती कळून जाईल. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत राहील. धन्यवाद.